म्हणजे राजकोट किल्ल्यावरती बसवण्यासाठी शिवप्रेमींनी आणलेला शिवरायांचा पुतळा प्रशासनानं माघारी पाठवलाय। मराठवाड्यातील छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तिथे आणण्यात आला होता। यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन आणि सिंधुदुर्ग पोलिसांनी बंदोबस्तात हा पुतळा कोल्हापुरात नेलाय। जोपर्यंत राजकोट किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला जात नाही तोपर्यंत आम्ही आणलेला अश्वारूढ पुतळा बसवा अशी मागणी करण्यात येत होती। मात्र विना परवाना कोणताही पुतळा इथे बसवता येणार नाही अशी भूमिका प्रशासनाने घेऊन हा पुतळा माघारी पाठवलाय। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, तिथे कोणत्या संघटनेने कधी हा पुतळा आणला आणि त्यानंतर काय घडलं? श्वेता, संभाजीनगरमधून हे सगळे शिवप्रेमी आहेत ते आलेले आहेत आणि त्यांनी काल रात्री या ठिकाणी पुतळा बसवण्याचा प्रयत्न केला। अश्वारूढ पुतळा आहे ते घेऊन आले होते, कारण हा पुतळा कोसळल्यानंतर या ठिकाणी फक्त चबुतरा उरलेला आहे आणि त्यामुळे जोपर्यंत हा पुतळा बसत नाही तोपर्यंत या ठिकाणी आम्ही आणलेला पुतळा बसवावा अशा पद्धतीची अपेक्षा घेऊन हे सगळे शिवप्रेमी आले होते। मात्र वाद निर्माण होऊ नये म्हणून काल रात्रीचा आहे तो हा पुतळा पोलीस प्रशासनाने ताब्यात घेतलेले। हे पुन्हा सगळे शिवप्रेमी आहेत ते आता राजकोट किल्ल्यावरती आलेले, त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया। काय सांगाल, काल रात्री काय घडलं नेमकं आणि आता तुमची काय अपेक्षा, काय मागणी आहे? नमस्कार, आम्ही धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्या वतीनं ज्यावेळेस मालवणचा प्रकार घडला त्यानंतर जे महाराजांच्या स्मारकाचं विद्रुपीकरण सगळीकडे दिसत होतं आणि प्रत्येक शिवप्रेमींना वेदना व्हाव्यात एवढं ती परिस्थिती आहे तिथली आणि त्यावरती जे आरोप प्रत्यारोप चालू होते राजकारण, तर आम्ही शिवप्रेमी म्हणून की बाबा हे निव्वळ फक्त शासनाची आणि प्रशासनाची जबाबदारी नाही, तर शिवप्रेमी म्हणून आपली हे सुद्धा जबाबदारी आहे की फक्त याच्यावर कोणते राजकारण न करता आपण एक शिवप्रेमी आणलेला पुतळा काय झालं, बसवू दिला? रात्री आणलेला पुतळा आम्हाला परवानगी नाकारली, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल म्हणून तुम्ही पुतळा परत पाठवा आणि आम्ही त्यासाठी रितसर निवेदन दिलं की इथल्या शिवप्रेमींची, ग्रामस्थांची, प्रशासनाची हे असेल तर नवीन पुतळा उभारण्यापर्यंत आम्हाला हे स्मारक आम्ही आमच्या पद्धतीने देऊ शकतो, ते नवीन स्मारक उभारण्यापर्यंत आमचं स्मारक तुम्ही इथे ठेवू शकता अश्वारूढ असं पुतळा बसवू दिला नाही। आता काय तुमची मागणी आहे, काय मागणी घेऊन इथं आलाय? आम्ही सरकारला आणि प्रशासनाला एवढीच विनंती करतोय की छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ स्मारक आम्हाला इथे बसून देण्यात यावा, जेणेकरून जे महाराजांच्या बाबतीत सर्व राजकीय पक्ष राजकारण करता हे कुठेतरी थांबलं गेलं पाहिजे आणि सरकारची किंवा सर्वसामान्याची पण जिम्मेदारी आहे, जशी सरकारची प्रशासनाची जिम्मेदारी आहे तशी तुमची आमची शिवप्रेमींची पण जिम्मेदारी आहे की आपण ते स्मारकाचे विटंबना न करता इथं स्मारक बसवलं पाहिजे। जे वारंवार फोटो ठेवून आपण जे करतोय ती चुकीची गोष्ट आम्हाला वाटले, म्हणून आम्ही अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक घेऊन इथपर्यंत आलेलो आहोत। त्यामुळे हे स्मारक बसवण्यासाठी आम्हाला परमिशन देण्यात यावी, जर नाही दिलं तर आम्ही आमच्या ताकदीवर इथं स्मारक बसवण्याची भूमिका घेणार आहोत। काही शिवप्रेमी मुली सुद्धा आलेले आहेत, शिवकन्या आहेत, त्यांच्या सुद्धा प्रतिक्रिया जाणून काय तुमची आता अपेक्षा आहे, काय मागणी आहे? आमची एवढीच अपेक्षा आहे की ज्या पद्धतीने राजकीय नेते राजकारण करत आहेत ते राजकारण कुठेतरी बाजूला ठेवून आज जर का मराठवाड्यामध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये कुठल्याही नेत्याला जर का उभा राहायचं असेल तर प्रत्येक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या, महापुरुषांच्या नावाचा वापर केला जातो आणि कुठेतरी तो वापर कमी व्हायला पाहिजे। तो वापर न करता निस्वार्थपणाने खऱ्या अर्थाने आपण महाराजांवर पाहायला गेलं तर जोपर्यंत या ठिकाणी पुतळा उभारला जात नाही तोपर्यंत आमचा पुतळा उभारावा अशा पद्धतीची अपेक्षा घेऊन हे सगळे शिवप्रेमी आले होते। मात्र त्यांना या ठिकाणी पुतळा बसवू दिला नाही, तो पुतळा प्रशासनाने ताब्यात घेतलाय। आता पुन्हा एकदा तीच मागणी घेऊन राजकोट किल्ल्यावरती हे सगळे दाखल झालेले आहेत। आता प्रशासन त्यांच्याबाबत काय भूमिका घेते हेच सध्या पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। बिलकुल ज्ञानेश्वर, धन्यवाद सगळ्या माहितीसाठी। तर मालवणच्या या राजकोट किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा उभारण्यात आलेला पूर्णाकृती पुतळा कोसळल्यामुळे मोठा वाद पेटलाय। त्यात आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी एका नव्या वादाला तोंड फोडलंय। आपटे नावाच्या एका शिल्पकारानं ही मूर्ती बनवताना महाराजांच्या डाव्या भुवईच्या वर एक खोप दाखवली आहे। महाराज अफजल खानाशी 2 हात करण्यासाठी गेले तेव्हा खानाचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी यानं छत्रपती शिवाजी महाराजांवरती दांडपट्ट्यानं वार केला होता। यामध्ये महाराजांना एक छोटी इजा झाली होती आणि आपटेला अशा प्रकारचा हा पुतळा बनवून नक्की काय सांगायचं होतं? महाराजांच्या इतिहासाशी किती प्रतारणा करणार आहात? अजून तुमची मळमळ गेली नाही का? असे सवाल अमोल मिटकरी यांनी केलेत। अनुभव नसलेल्या अक्कलशून्य माणसावरती म्हणजेच जयदीप आपटे याच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याला जेलबंद करावं अशी मागणी अमोल मिटकरींनी केली। माझा त्या आपट्याला प्रश्न आहे की या जाणीवपूर्वक ही खोप असलेली प्रतिकृती तू का दाखवली? शिवाजी महाराजांचे जगभरात जेवढे पुतळे आहेत त्या कुठल्याही पुतळ्यामध्ये अशी डाव्या भुवईच्या वर डोळ्याच्या कुठेही खोप नाही, पण हे जाणीवपूर्वक दाखवलं गेलं। जाणीवपूर्वक चुकीचा इतिहास महाराष्ट्राच्या माथी मारला गेला, याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे
आणि याचा खुलासा तात्काळ नौदल असेल किंवा PWD असेल यांनी केलं पाहिजे की शिवाजी महाराजांच्या प्रतिमेवर ही खोप का दाखवल्या गेली याचा खुलासा सरकारने सुद्धा करावा अशी विनंती मी मागणी सरकारला करतो. तर अफजल खानाच्या वधाच्या वेळी कृष्णाजी कुलकर्णी यानं महाराजांवरती वार केला होता आणि 30 खून शिल्पकार आपटेनं ठेवून शिवप्रेमींच्या भावना दुखावल्यात. इतकंच नव्हे तर फेसबुकवरती या खोचक कृत्याचं जाहीर समर्थन सुद्धा केलंय. त्यामुळे शिल्पकार जयदीप आपटेला तत्काळ अटक करा अशी मागणी संभाजी ब्रिगेडनं केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्यावर वार झाल्याचं त्याच्यामध्ये नमूद केलं. म्हणजे प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाच्या वधाच्या वेळेस शिवरायांवर ज्यांनी पहिला वार केला होता तो वार कृष्णाजी भास्कर कुलकर्णींनी केला होता आणि तोच जखम दाखवण्याचं काम या जयदीप आपटेंनी त्याच शिल्पावर केलं होतं. आणि फेसबुकवर आपटे आणि सहस्त्रबुद्धे ज्या पद्धतीनं चर्चा करतात, शिवप्रेमींच्या भावना भडकल्या पाहिजेत अशा पद्धतीचं ते त्याचं स्टेटमेंट आहे. अहो, छत्रपती शिवाजी महाराज आमच्या हृदयात आहेत, काळजात आहेत आणि काळजावर घाव घालण्याचं काम जर आपटे आणि त्याची मंडळी करत असेल तर ह्या आपटेवर राष्ट्रपुरुषाचं बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा तर दाखल झालाच पाहिजे.